आपण बघत आहोत लोकदर्शन न्यूज चॅनलवरील वणी परिसरातील घडालेल्या घडामोडी. घातलेल्या वणी विधानसभेच्या निवडणूक मैदानात काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भाऊ खाडे यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसकडे दावेदारी केली आहे. महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला वणी विधानसभा मतदारसंघाची जागा सुटेल, त्यामुळे मी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. मी काँग्रेस पक्षाचा जिल्हा सरचिटणीस असून महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचा संचालक आहे. पक्षवाढीसह सामाजिक कार्यात अधिक भर देऊन जनतेची सेवा केली आहे. जनहित केंद्राच्या मार्फत ग्रामीण भागातील 16,000 समस्याग्रस्तांची समस्या सोडवल्या आहे. युवकांची मोठी फळी निर्माण केली, त्यामुळे त्याचा फायदा निश्चित मला होईल. याबाबत प्रत्यक्ष जाणून घेऊया. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भाऊ खाडे यांचे सह त्यांचे समर्थक जयसिंग पाटील गोहोकर यांनी लोकदर्शन न्यूज चॅनलला दिलेल्या प्रतिक्रिया. सरचिटणीस यवतमाळ जिल्हा काँग्रेस तथा संचालक महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ मुंबई. गेल्या 30 वर्षापासून मी सतत काँग्रेसमध्ये जनसेवा करताय. पक्ष वाढवण्याचं खूप मोठं काम केलं. पक्ष वाढवत असताना पक्षाचे पदाधिकारी जोडण्याचं खूप मोठं काम केलं. मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो 2003 ते 2009. या काळात प्रचंड युवकांची फळी निर्माण केली. मी त्यावेळेस 92 गावात शाखा फलकाच्या नावानं केलं, शाखा स्थापन केल्या. व त्यावेळेस मला चांगला टॉप 10मध्ये पुरस्कार भेटला. विद्यमान जे अध्यक्ष होते जाफर गिलानी, राजीवजी सातव, गिरीजी पारवेकर, माननीय कासावर साहेबांच्या माध्यमातून त्यावेळेस मी युवक काँग्रेस अध्यक्ष बनलो. पण त्यावेळेस मी मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्ष वाढवला, प्लस समाजसेवा खूप केली, लोकांचे कामं केले. त्यामुळे मी त्यावेळेस मला 2009मध्ये सुद्धा राहुल ब्रिगेडमधून मला ऑफर आली होती. 7मध्ये निलेश पारवेकर, राजीव सातव, यशवंत ठाकूर, माझंसुद्धा नाव होतं का संजय खाडेनं त्यावेळेस 2009मध्ये उमेदवारी लढवावी काँग्रेसकडून. परंतु मी साप म्हटलं, राजीव सातवला म्हटलं त्यावेळेस का भाऊ मला आमदारकीची निवडणूक लढायची नाही, मी एक लहान कार्यकर्ता आहे, परंतु भविष्यात लढू. त्यावेळेस भाऊला म्हणलं, पण स्वर्गीय निलेश भाऊ पारवेकर, स्वर्गीय राजीव सातव हे माझे मार्गदर्शक होते. तसे राजकीय गुरु कासावर साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. आम्ही नेते आहेत, ते ज्येष्ठ नेते आहे. तर मी गेल्या 30 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत आहे, मेहनत करत आहे, ताकद लावत आहे. सर्व क्षेत्रात खूप काम चालू आहे. तुम्हाला माहीत असेल, मी एक जनहित केंद्र, चालते फिरते जनहित केंद्र सुरू केलं. त्या जनहित केंद्राच्या माध्यमातून कमीत कमी 15,000 ते 16,000 लोकांचे मी सर्वसामान्य गरीब जनते, शेतकरी असो, शेतमजूर असो, जे आर्थिक एकदम दुबळे आहे, त्यांना पैसे देऊ शकत नाही, खर्च करू शकता, वणी तालुक्यात येऊ शकत नाही, अशा लोकांचे मी वैयक्तिक कामं केले. तर त्यामुळे ते एक जनहित केंद्र, चालतं फिरतं जनहित केंद्र अतिशय चांगलं, अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स आहे. प्रत्येक गावागावात मागणी येत आहे. पाहता पाहता आता कमीत कमी आम्ही 30 गावाला आम्ही जनहित केंद्र डायरेक्ट गावात जाऊन, थेट गावात जाऊन त्यांचे कामं करून दिले. त्यांचे निराधारचे कामं असो, त्यांचे आयुष्यमान कार्ड असो, त्यांचे श्रम कार्ड असो, कोणाचे राशन कार्ड असो, किंवा लाडल्या बहिणीचे फॉर्म असो, किंवा अनेक असे ते कामं, शेतकऱ्यांचे अनुदान भेटून दिलं. राईट टू एज्युकेशन या अंतर्गत आम्ही त्या एज्युकेशनचा अधिकार भेटून दिला. ज्यावेळेस काँग्रेसनं, मनमोहन सिंगांनी राईट टू एज्युकेशन हा कायदा काढला, त्यावेळेस जे मोठमोठ्या कॉलेजेस, शाळा आहेत, जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना 25% कोटा होता, तो लोकांना माहीत करून दिला आणि ते ॲडमिशन आम्ही भेटून दिले आहे. तसेच जनहित केंद्राच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे. आत्ताच एक अतिशय चांगली अद्ययावत अभ्यासिका निर्माण केली वणीमध्ये. जे गरीब विद्यार्थी, वणी विधानसभेतील जे गरीब विद्यार्थी ग्रॅज्युएट होते, पोस्ट ग्रॅज्युएट होते, परंतु त्यांना अभ्यासाचे एक स्थान चांगलं नसल्यामुळे, तिथे एक दालन नसल्यामुळे, एक अतिशय चांगलं अद्ययावत मी अभ्यासिका निर्माण करून तिथं 150 विद्यार्थी तिथं अभ्यास करतात. व ते भविष्यातले ते अधिकारी आहे. कोणी तहसीलदार बनल, कोणी SDO बनल, कोणी फॉरेस्ट ऑफिसर बनल, किंवा कोणी फॉरेस्ट क्लर्क बनल, किंवा कोणी तहसीलदारचा क्लर्क बनल. ह्या लोकांना आपण दालन निर्माण करून दिलं. शिक्षणाला पहिलेपासून माझं महत्त्व दिलं, महत्त्व देणार. जसं माणसाच्या मूलभूत गरजा आहे अन्न, वस्त्र, निवारा, तसेच माझं वैयक्तिक मत आहे का अन्न, वस्त्र, निवाऱ्याव्यतिरिक्त
शिक्षण व आरोग्य हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे. याच्यावर मी काम करणार. वणी विधानसभेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून राजकारण मोठमोठे दिग्गज नेते होते, परंतु ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे तर रोजगार प्रचंड बेरोजगारी वाढली. आता माझ्या 2 बँका चालवतो मी. माझ्याकडे कमीत कमी 35 कर्मचारी काम करत आहेत. परंतु 35 कर्मचारी काम करत असताना याच्या व्यतिरिक्त डेली आम्हाला 5 ते 6 लोक आमच्याकडे येतात, "हो आम्हाला काम द्या." यामुळे तीव्रता लक्षात येते का वणी विधानसभेमध्ये प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. शिक्षण घेऊनही हाताला काम नाही. तर म्हणून जे काम आहे, जे पदाधिकाऱ्याचे काम आहे, ते ह्या मोठ्या प्रमाणात रोड, रस्त्या, नाल्या त्या बनणारच. जसं नगरपालिका रोड बनवतात, नाल्या बनवतात, ग्रामपंचायत, नगरपालिका रोड बनवतात. परंतु मोठ्या आमदार असो किंवा खासदार असो, त्यांचं ते काम आहे रोजगार निर्माण करणे, उद्योग आणणे. ह्या उद्योगासाठी आजपर्यंत गेल्या 10 वर्षात वणी विधानसभेसाठी म्हणावं तसं कोणतं काम झालं नाही. माझं स्पष्ट आरोप आहे. कारण वणीतली MIDC आहे. MIDC बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ते GSIL आहे, ते GSIL ते सुद्धा बंद पडलं. ते नांदेडचं एक सोयाबीन फॅक्टरी आहे, ती सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. माईन्स बंद पडत आहेत. ज्या आता तुम्हाला माहीत झालं, कुंभारखनी बंद पडली. नंतर पिंपळगाव सुद्धा माईन्स बंद पडली. आता ते भांदेवाडा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अशा अनेक माईन्स बंद होत आहेत. का बंद होत आहे? जिनिंग मोठ्या प्रमाणात लागले त्यावेळेस त्यामुळे जिनिंगसुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. का होत आहे? याच्यावर कुठेतरी रिसर्च केलं पाहिजे. याच्यावर कुठेतरी भर दिला. शासनासुद्धा मोठी मदत केली पाहिजे. तर येणाऱ्या काळात मी जर आमदार झालो तर माझं एकच प्लॅनिंग राहणार आहे का परिसरातील लोकांना रोजगार मिळवून देणे, त्या भागात उद्योग निर्माण करणे. आपल्या वणी तालुक्यात वणी विधानसभेत 3 तालुके आहे. वणी, मारेगाव, झरी. मारेगावमध्ये एक MIDC नाही सुद्धा, ॲक्टिव्ह MIDC सुद्धा झालेलं आहे गेल्या 10-15 वर्षात. नंतर झरीमध्ये सुद्धा MIDC नाही आहे. प्रत्येक तालुक्यात MIDC असले पाहिजे. MIDCच्या माध्यमातून उद्योग आले पाहिजे. उद्योगाच्या माध्यमातून MIDCच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे. तर आमचं वैयक्तिक मानस आहे, मी जर आमदार झालो तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू. आम्ही स्वच्छतेवर भर देणार आहे. आम्ही प्रदूषणमुक्त शहर करू. पूर्ण वणी विधानसभा प्रदूषणमुक्त करू. तसेच शिक्षणाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने, जिथे शिक्षक नाही किंवा हे नाही त्याच्या शिक्षणाची व्यवस्थासुद्धा आम्ही भर देऊ. व आरोग्य, सर्वात मोठं आरोग्याची हे आहे का जगातली सर्वात मोठी संपत्ती आरोग्य. तर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तुम्ही घराच्या बाहेर निघू शकत नाही. म्हणून आरोग्यावर प्रचंड वाताहत होत आहे. इथं एक उपजिल्हा रुग्णालय म्हणून ते होतं प्लॅनिंग, परंतु उपजिल्हा रुग्णालय अजूनपर्यंत झालं नाही. निवड मंजूर आहेत, रेकॉर्डले मंजूर आहेत. तिथं ट्रामा केअर सेंटर झालं, तिथं एक्सरे मशीन धूळ खात आहे, तिथं ॲम्ब्युलन्स धूळ खात आहे. विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. ह्या संदर्भात संजय भाऊ खाडे यांनी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसची उमेदवारी मागितली आहे आणि बहुतेक त्यांना मिळण्याचे चान्सेस अधिक आहे. यासाठी म्हणतो की ह्या माणूस ग्रामीण भागातून आहे आणि ग्रामीण भागातून असल्यामुळे त्यांनी बरेचसे लोकांचे कामं केलेले आहेत. ते सरपंच होते, त्यांच्या 2 बँका आहे, स्वतः ते कॉटन फेडरेशनवर निवडून गेलेले आहेत आणि त्यांना ग्रामीण भागाची समस्याची जाण आहे. वणी विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण भागाशी जुडलेला जास्त आहे आणि त्यामुळे त्यांना हे जाण असल्यामुळे त्यांना लोकांनी निवडून देणं हे आवश्यक आहे, म्हणजे आहेच. त्यांची प्रतिमा पण खूप चांगली आहे. ते आज वसंत जिनिंगचे डायरेक्टर आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या समस्या त्यांना पूर्ण माहीत असल्यामुळे आणि ग्रामीण भाग त्यांच्यावर खुश असल्यामुळे, त्या ग्रामीण भागाच्या समस्या माहीत असल्यामुळे त्यांना कमीत कमी विधानसभेमध्ये 50,000च्या वर मताधिक्याने निवडून येतील असं माझी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.